हॅलो स्टुडंट, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फर्स्ट सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स स्टडी केले. फर्स्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स थोडक्यामध्ये समजून घेऊयात. त्याच्यामध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अलॉंग मूवमेंट करत असतो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी किंवा स्पीड जर कॉन्स्टंट म्हणजेच चेंज न होणारे असेल तर त्याला आपण त्या ऑब्जेक्टची युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. ओके, तर फर्स्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय पाहूयात. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अलॉंग मूव्ह होत असेल त्यावेळेस त्याची असणारी वेलॉसिटी किंवा स्पीड जर कॉन्स्टंट असेल, ओके, म्हणजे चेंज न होणारं, बरोबर, चेंज न होणारं जर असेल तर त्याला आपण त्या ऑब्जेक्टची युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. त्याचबरोबर सेकंड पॉईंटमध्ये आपण पाहणार आहोत नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याच्या उलट नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कसं असणार आहे, त्याच्या उलट म्हणजेच ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती मूव्ह होत असेल त्यावेळेस त्या ऑब्जेक्टची जी वेलॉसिटी ऑर स्पीड असणार आहे ते कसं असणार आहे, कंटिन्युअसली चेंज होणारं, कॉन्स्टंट नसणार आहे, नॉन कॉन्स्टंट असणार आहे, बरोबर. म्हणजेच ते स्पीड कसं असणार आहे, चेंज होणारं. यालाच आपण त्या ऑब्जेक्टची नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. याचं जर उदाहरण सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस आपण फॅन ऑन ऑफ करतो त्यावेळेस त्याची जी मूवमेंट होणार आहे त्या फॅनची ती कशी असणार आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असणार आहे. थर्ड नंबरला आपण ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असेल म्हणजेच सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती मूव्ह होत असेल कॉन्स्टंट वेलॉसिटीने त्यावेळेस त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणारं ॲसलरेशन आणि त्या ॲसलरेशनची डायरेक्शन जर टूवर्ड सेंटर असेल, त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणारं ॲसलरेशन, बरोबर, आणि त्या ॲसलरेशनची डायरेक्शन जर टूवर्ड सेंटर असेल तर त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणारा फोर्स हा सेंट्रिपेटल फोर्स असतो. कोणता असतो? सेंट्रिपेटल. ओके, सेंट्रिपेटल फोर्स. लक्षामध्ये ठेवा की त्याची जी डायरेक्शन असते ते टूवर्ड सेंटर असते. ओके, नेक्स्ट फोर्थ नंबर पाहूयात आपण सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय? ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असतो म्हणजेच सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अलॉंग मूव्ह होत असेल त्यावेळेस त्याच्यावरती ॲक्ट होणारं जे ॲसलरेशन असणार आहे त्याची डायरेक्शन अवे फ्रॉम द सेंटर, हा काय आहे, सर्कलचा सेंटर, आणि अवे फ्रॉम द सेंटर त्याची डायरेक्शन असेल त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणाऱ्या ॲसलरेशनची, तर तिथे सेंट्रिफ्युगल फोर्स त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होत असतो. कोणता फोर्स? सेंट्रिफ्युगल. ओके, लक्षात आलं असेल. सेंट्रिपेटलमध्ये डायरेक्शन कशी असते? टूवर्ड्स सेंटर. ओके, मी ते लिहितो सेंट्रिपेटल. ओके, सेंट्रिपेटल डायरेक्शन कशी असते? टूवर्ड्स सेंटर. आणि सेंट्रिफ्युगलमध्ये काय असणार आहे? सेंट्रिफ्युगलमध्ये काय असणार आहे? अवे फ्रॉम द सेंटर. ओके, अवे फ्रॉम द सेंटर. लक्षात सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू mv² अपॉन r आणि मायनस साईन देतो कारण निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतं तर त्याची डायरेक्शन टूवर्ड सेंटर. आणि सेंट्रिफ्युगल फोर्ससाठी काय लिहितो तर mv² अपॉन r, आणि इथे साईन कोणता असणार आहे? प्लस साईन असणार आहे. हे आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. जर कोणाला समजलं नसेल तर मागील व्हिडिओ लेक्चर पहा. तर आज आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन
युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याचे ॲप्लिकेशन पाहणार आहोत. तर फर्स्ट ॲप्लिकेशन आहे व्हेकल अलॉंग होरिझोंटल सर्क्युलर ट्रॅक. म्हणजेच काय, एखादं वाहन आणि ते कसं अलॉंग मूव्ह होत आहे, तर होरिझोंटल सर्क्युलर ट्रॅक. होरिझोंटल म्हणजे कसा असणार आहे, आडवा. ओके, होरिझोंटल म्हणजे एक आडवा ट्रॅक आहे आणि तो कसा आहे, सर्क्युलर आहे. बरोबर, अशा प्रकारे सर्क्युलर ट्रॅक आहे. आणि या सर्क्युलर ट्रॅकवरती ज्या वेळेस एखादं व्हेकल मूव्ह होत असेल तर त्याच्यावरती युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा काय परिणाम होतो हे आपण पाहणार आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या फिजिकल टर्म्ससुद्धा तिथे पाहणार आहेत. तर त्याची डायग्रॅम सर्वप्रथम आपण समजून घेऊयात. तर इथे बघा, आपल्या लक्षात येत आहे, ही डायग्रॅम पाहिल्यानंतर, या डायग्रॅममध्ये पाहिल्यानंतर लक्षात येत आहे की एक सर्क्युलर ट्रॅक आहे, होरिझोंटल सर्क्युलर रोड आहे आणि त्याच्यावरती व्हेकल मूव्ह होत आहे आणि आपल्याला काही नोटिफिकेशन इंडिकेट्स केलेल्या दिसतात. तर त्या आपण पाहूयात. तर एक इमॅजिन करूयात, एक घटना इमॅजिन करूयात की एक सर्क्युलर ट्रॅक आहे. बरोबर, स्वरूपात दाखवूया. तर इथे बघा, हा जो रोड आपण अशा प्रकारे ड्रॉ केला तर एक सेंटर तयार होणार आहे. येते लक्षात, एक सेंटर तयार होणार आहे, सर्कल तयार होणार आहे आणि त्या सर्कलचा सेंटर हा असेल. ओके, तर इथे आपल्याला दाखवलेलं आहे हे व्हेकल आहे आणि हा सर्क्युलर ट्रॅकचा सेंटर आहे. बरोबर, आणि याच्यावरती बघा वेगवेगळ्या फिजिकल टर्म ॲक्ट होतात. ओके, इथे आपल्याला एन दिसेल, इथे MG दिसेल, त्याचबरोबर FS दिसेल. तर या टर्म काय आहेत आणि त्या कशा ॲक्ट होतात ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात. तर डायग्रॅम क्लिअर झाले असेल तुम्हाला. ओके, तर इथे बघा, हा जो सर्कल असणार आहे आणि हा त्याचा सेंटर असणार आहे आणि ही त्याची रेडियस असणार आहे. म्हणजेच आपण थोडक्यामध्ये इथे रेडियस अशा प्रकारे दाखवलेले आहे या डायग्रॅममध्ये, R. ओके, तर समजून घेऊयात त्या नोटिफिकेशन्स काय आहेत. तर R काय आहे, इथे सर्वप्रथम आपल्याला R दिलेला आहे. तर R काय आहे, रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक ऑफ सेंटर C. ओके, ऑफ सर्कल C, आणि त्या सर्कलचा सेंटर आपण सीने दाखवलेला आहे. त्याचबरोबर M काय असेल, तर हे जे व्हेकल असेल त्याचं मास असेल. बरोबर, त्याचं काय असणार आहे, मास. त्याच्यानंतर बघा, G काय आहे, इथे स्मॉल g दिलेला आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बरोबर, आणि तुम्हाला माहिती आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच काय आहे, तर एखाद्या ऑब्जेक्टला खाली ओढण्यासाठी त्याच्यावरती एक प्रकारचं ग्रॅव्हिटी ॲक्ट होते. त्याला आपण काय म्हणतो, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑब्जेक्ट खाली येण्यासाठी कारणीभूत ठरतात. ओके, सर्टन हाईटपासून जर ऑब्जेक्ट वरती असेल तर ते खाली येण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. आणि ज्यावेळेस एखादं व्हेकल किंवा एखादा ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवरती असेल तर त्या होत असते. तर या व्हेकलवरती जी ॲक्ट होणार आहे, ग्रॅव्हिटी ॲक्ट होणार आहे. तर इथे आपल्याला नेक्स्ट सांगितलेलं आहे MG. M म्हणजे काय, मास, अँड G म्हणजे काय, ग्रॅव्हिटी. तर हे होणार आहे वेट ऑफ द व्हेकल. तर या व्हेकलचं वजन होणार आहे आणि याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे, तो काय आहे, MG. काय आहे तो, MG. आणि याला आपण फोर्स म्हणू शकतो, एक फोर्स म्हणू शकतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्ससुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच बघा, या व्हेकलवरती ग्रॅव्हिटीमुळे एक फोर्स ॲक्ट झालेला आहे आणि FG, त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्ससुद्धा म्हणू शकतो आणि त्याची व्हॅल्यू MG इतकी लिहू शकतो आणि त्याला वेटसुद्धा म्हणू शकतो. ते आपण नंतर पाहिल्यानंतर लक्षात येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट N, नॉर्मल रिॲक्शन. ओके, नॉर्मल रिॲक्शन ऑर नॉर्मल फोर्स. तर N म्हणजे काय, इथे दोन्ही डायग्राममध्ये दिसेल आपल्याला, इथे पण N दिसेल आणि इथे पण N दिसेल. तर नॉर्मल रिॲक्शन ऑर नॉर्मल फोर्स, तर हा कसा ॲक्ट होतो, तर एखादा ऑब्जेक्ट बॅलन्स करण्यासाठी तो फोर्स किंवा ती रिॲक्शन त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होत असते. आता समजा आपण अर्थ सरफेसवरती उभे आहोत. ओके, अर्थ सरफेसवरती आपण उभे आहोत. तर अर्थ सरफेसवरती उभे असल्यानंतर आपल्याला
बॅलन्स करण्यासाठी ओके, आपल्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्यावरती एक नॉर्मल फोर्स ॲक्ट होत असतो. नॉर्मल म्हणजे काय, 90 अंशामध्ये, बरोबर. तर अशा प्रकारे एक फोर्स ॲक्ट होत असतो आणि तो आपल्याला काय करत असतो, बॅलन्स करत असतो. येते लक्षात, तो आपल्याला काय करत असतो, बॅलन्स करत असतो. आपला बॅलन्स कधी बिघडेल बघा, आपलं वेट या दिशेने असेल आणि आपण जर असे आडवे उभं राहिलो, आडवे किंवा या अँगलमध्ये जर आपण उभे राहिलो तर आपला बॅलन्स होणार आहे का, आपला बॅलन्स होणार आहे का, नाही, आपण अनबॅलन्स होऊ, बरोबर. येते लक्षात. म्हणजे हा फॅक्टर, नॉर्मल फॅक्टर आपल्याला काय करत असतो तर बॅलन्स करण्याचं काम करत असतो. ओके, आपल्याला बॅलन्स करण्याचं काम करत असतो. म्हणजे 90 अंशामध्ये आता हे व्हेइकल आपल्याला हे असं दिसत आहे, व्हेइकल आपल्याला हे होरिझॉन्टल दिसत असेल तर त्याचा नॉर्मल हा अशा प्रकारे असेल. आणि जर ट्रॅक असा असेल, ओके, इन्क्लाइंड ट्रॅक असेल आणि हे व्हेइकल अशा प्रकारे असेल तर हा काय झाला, त्याचा नॉर्मल झाला, बरोबर. या सरफेसला इथे काय होणार आहे, एक 90 डिग्रीचा अँगल क्रिएट करणार आहे हा ॲक्सिस, आणि यालाच काय म्हणणार आहे आपण, नॉर्मल रिॲक्शन ऑर नॉर्मल फोर्स म्हणणार आहे. हे लक्षात आलं असेल. त्याचबरोबर इथे एफ एस दिसत असेल आपल्याला, एफ एस दिसत असेल, याला म्हणतो आपण फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा फोर्स कुठे असतो तर हा जो रोड आहे ना, हा रोड इथे आपल्याला दिसत आहे, हा सर्क्युलर ट्रॅक आहे, बरोबर. या सर्क्युलर ट्रॅक आणि जे व्हेइकलचे टायर्स आहेत ना, जे व्हेइकलचे टायर्स आहेत बघा, आपल्याला इथे पुढच्या बाजूने 2 टायर्स दिसतील तर त्यांच्यामध्ये एक फ्रिक्शन फोर्स असतो, बरोबर. आणि त्या फोर्सला काय म्हणणार आहे आपण, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणणार आहे. या टर्म तुमच्या लक्षात आले असतील तर नेक्स्ट स्लाईडवरती आपण डिटेलमध्ये पाहूयात. आता बघा, ते व्हेइकल होरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरती मूव्ह होत असताना, बरोबर, हे व्हेइकल सर्क्युलर ट्रॅकवरती मूव्ह होत असताना याच्यावरती वेगवेगळे फोर्स ॲक्ट होत असतात. इथे आपण पाहिलं होतं आणि कोणत्या डायरेक्शनने ॲक्ट होणार आहे ते आपण पाहूयात. तर इथे म्हटलेलं आहे बघा की ज्यावेळेस व्हेइकल सर्क्युलर ट्रॅकवरती मूव्ह होत असेल त्यावेळेस त्याच्यावरती 3 प्रकारचे फोर्स ॲक्ट होत असतात. ओके, तर त्यातला फर्स्ट फोर्स आहे कोणता, वेट एम जी. ओके, तर हा सर्क्युलर ट्रॅक आहे, हे वेट व्हेइकल आहे आणि याचं जे वेट असणार आहे एम इंटू जी, हे वेट ॲक्ट होतं व्हर्टिकली डाऊनवर्ड. त्याची डायरेक्शन कशी आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड. जर आपण अर्थ सरफेसवरती उभा असेल, ओके, तर आपलं वेट कुठं असणार आहे, त्याची डायरेक्शन कुठं असणार आहे, टुवर्ड्स अर्थ, बरोबर, टुवर्ड्स अर्थ म्हणून आपण काय म्हणतो, व्हर्टिकली डाऊनवर्ड, बरोबर. व्हर्टिकली म्हणजे उभं आणि डाऊनवर्ड म्हणजे खाली, व्हर्टिकली डाऊनवर्ड असणार आहे, बरोबर. आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणणार आहे. येते लक्षात, त्यालाच काय म्हणणार आहे आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याचनंतर त्याच्यावरती दुसरा एक फोर्स ॲक्ट होतो आणि तो असतो नॉर्मल रिॲक्शन ऑर नॉर्मल फोर्स. आणि तो कसा असतो, व्हर्टिकली अपवर्ड, बरोबर. म्हणजे हे व्हेइकल आहे इथे लक्षात आणि हा ट्रॅक आहे, तर हा फोर्स कसा असेल, व्हर्टिकली अपवर्ड. कोणता, नॉर्मल रिॲक्शन फोर्स. आणि एम जी काय असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एम जी काय असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर हे दोन्ही फोर्स एकमेकांना काय करत असतात, बॅलन्स करत असतात. म्हणजे वेट बॅलन्स करण्यासाठी नॉर्मल फोर्स तिथे त्या व्हेइकलवरती ॲक्ट होत असतं. म्हणजेच आपण इथे एक इक्वेशन लिहू शकतो की नॉर्मल फोर्स हा कशाला इक्वल टू असणार आहे तर वेट ऑफ व्हेइकलला, आणि जे कसं आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, बरोबर. हे 2 फोर्स झाले. आणि तिसरा जो फोर्स असणार आहे तो फोर्स तर रोड्स, ओके, रोड आणि टायर्स ऑफ व्हेइकल यांच्यामध्ये काय होणार आहे, तो फोर्स पाहायला भेटणार आहे. आणि हा फोर्स काय करणार आहे बघा, हा फोर्स काय करणार आहे तर प्रिव्हेंट करणार आहे. काय प्रिव्हेंट करणार आहे तर यांच्यामध्ये जे घर्षण असणार आहे, यांच्यामध्ये जे घर्षण असणार आहे, फ्रिक्शन असणार आहे, स्लायडिंग असणार आहे, ते काय करणार आहे, प्रिव्हेंट करणार आहे. बघा, जर समजा आपण एखाद्या सर्क्युलर ट्रॅकवरून आपलं व्हेइकल चालवत आहोत, ओके,
आणि कॉर्नरवरती गेल्यानंतर तिथे जर फ्रिक्शन ऑफ स्टॅटिक फोर्स किंवा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जर नसेल तर आपलं व्हेकल टर्न घेताना काय होईल, स्लिप होईल आणि आपण कुठे फेकलो जाऊ, बाहेरच्या दिशेने फेकले जाऊ, बरोबर. टर्न घेताना जर तिथे फोर्स नसेल, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन नसेल तर आपण ते बाहेरच्या बाजूला म्हणजेच अवे फ्रॉम द सेंटर फेकले जाऊ. पण हा फोर्स काय करतो, आपल्याला या ट्रॅकवरतीच ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि आपली डायरेक्शन कुठे ठेवण्याचा प्रयत्न करतो की इनसाइड. ओके, आपल्याला बाहेर फेकू देत नाही, आपल्याला बाहेर जाऊ देत नाही. तो कुठे असतो, आतल्या दिशेने. तो फोर्स काय करतो, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ते कशामध्ये असणार आहे, टायर्स आणि रोड यांच्यामध्ये असणार आहे. आणि ते काय काम करणार आहे तर आपली जी डायरेक्शन असणार आहे ती टूवर्ड सेंटर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे, इथे लक्षात. तर आपण इक्वेशन फर्स्टमध्ये काय पाहिलं की वेट कोण बॅलन्स करत आहे, तर नॉर्मल रिॲक्शन. आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय काम करतो तर आपली डायरेक्शन टूवर्ड सेंटर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि टूवर्ड सेंटर आहे म्हणजे तिथे कोणता फोर्स असणार आहे, सेंट्रिपेटल फोर्स. यावरून आपण हे दोन इक्वेशन लिहिले आहेत. पहिल्या इक्वेशनमध्ये वेट कोण बॅलन्स करतं तर नॉर्मल रिॲक्शन, आणि स्टॅटिक फ्रिक्शन, फोर्स ऑफ स्टॅटिक डायरेक्शन, त्या व्हेकलची डायरेक्शन टुवर्ड्स सेंटर आहे असं म्हणू शकतो. आता हे दोन इक्वेशन आपण सॉल्व करूयात आणि आपण एक रिलेशन फाइंड आउट करूयात. तर इक्वेशन फर्स्ट आपल्याला माहिती आहे, नॉर्मल रिॲक्शन कोण बॅलन्स वेट कोण बॅलन्स करत आहे, एम जी हे वेट कोण बॅलन्स करत आहे, नॉर्मल रिॲक्शन. आणि स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स काय बॅलन्स करत आहे, सेंट्रिपेटल फोर्स. आता इथे इक्वेशन 2 जे आहे, ओके, इक्वेशन 2ला आपण 1ने काय करूयात, डिव्हाइड करूयात. तर आपल्याला बघा इथे अशा प्रकारे इक्वेशन भेटेल, एफ एस, ओके, एफ एस इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर, एफ एस इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2 त्याला कशाने डिवाइड करतो, इक्वेशन नंबर फर्स्ट काय, एन इज इक्वल टू एम जी. एमला एम काय करूयात, कॅन्सल करूयात. इक्वेशन काय राहील, एफ एस अपॉन एन इज इक्वल टू काय होईल, व्ही स्क्वेअर अपॉन हा आर कुठे जाईल, खाली जाईल, अपॉन आर जी. हे इक्वेशन आपल्याला भेटेल. आणि हे इक्वेशन बघा काय रिप्रेझेंट करतं, हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं तर इथे आपण असं लक्षात घेऊयात की नॉर्मल रिॲक्शन, ओके, हे काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे वेट जे असणार आहे ते व्हेकलचं कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजेच एनसुद्धा काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. त्याचबरोबर रोडची जी रेडियस असणार आहे ती फिक्स असणार आहे. रोड चेंज होणार आहे का, नाही. रोडची रेडियस आर जो असणार आहे तो फिक्स असणार आहे. आणि जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याची व्हॅल्यूसुद्धा काय असणार आहे, फिक्स असणार आहे. आणि ती तुम्हाला माहिती आहे किती असते, जी इज इक्वल टू किती असते, 9.8 जीची व्हॅल्यू किती असते, 9. तर इथे बघा जर आपल्याला त्या व्हेकल्स वेलॉसिटी जर स्पीड जर वाढवायचा असेल टर्नवरती, तर तिथे स्टॅटिक फ्रिक्शन फोर्ससुद्धा काय असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. म्हणजेच फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जास्त असायला पाहिजे. म्हणजेच रोड तिथे कसा असायला पाहिजे, खरमुडा असायला पाहिजे. जर गुळगुळीत रोड असेल तर आपण कॉर्नरवरती आपली वेलॉसिटी जास्त ठेवून चालणार नाही. जर तसं झालं तर हे इक्वेशन अनबॅलन्स होईल. एफ एस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर, हे इक्वेशन काय होईल, तिथे अनबॅलन्स होईल आणि व्हेकल त्याचा अपघात होण्याची शक्यता वाढू शकते. ओके, इथे म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, जर आपल्याला स्पीड वाढवायचं असेल, ॲज द स्पीड इन्क्रीजेस, जर स्पीड वाढवायचं असेल तर तिथे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनसुद्धा वाढवणं गरजेचं आहे. म्हणजेच तिथे काय करणं गरजेचं आहे, रोड खडबडीत करणं गरजेचं आहे. जर रोड तिथे गुळगुळीत केला, स्टॅटिक फ्रिक्शन कमी केलं, म्हणजेच रोड गुळगुळीत केला, तर तिथे आपण वेलॉसिटी वाढवू शकत नाही. वेलॉसिटी वाढवल्यानंतर ते व्हेकल त्याचा अपघात होण्याची शक्यता आहे, अनबॅलन्स होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आता मॅक्झिमम बघा, इथे आपल्याला मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू काय असायला पाहिजे याच्यासाठी आपण एक इक्वेशन देतो. तर ते इक्वेशन काय आहे बघा, एफ एस म्हणजे काय, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, आणि मॅक्झिमम किती असणार आहे तर म्यू एस
म्यू एस इंटू एन. तर हे इक्वेशन लक्षामध्ये ठेवा. तर याच्यामध्ये म्यू एस काय आहे, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, हे इक्वेशन लक्षामध्ये ठेवा. याला इक्वेशन नंबर 4 म्हणतो. एक्झाममध्ये तुम्हाला जर विचारलं की स्लाईडवरती आपण पाहूयात की मॅक्झिमम पॉसिबल स्पीड किती असावं त्या व्हेकलचं. तर याच्यासाठी एक इक्वेशन आहे, बरोबर. मॅक्झिमम स्पीड ऑफ व्हेकल किती असावं, पॉसिबल स्पीड. तर याच्यासाठी एक इक्वेशन आपण डिराईव्ह करतो. एक्झाममध्ये जर तुम्हाला क्वेश्चन आला की मॅक्झिमम पॉसिबल स्पीड ऑफ व्हेकल डिराईव्ह करा, तर तुम्ही ते अशा प्रकारे डिराईव्ह करायचं. ओके, सुरुवातीपासून लिहायचं ते इथपर्यंत. तर इथे बघा, आपण इक्वेशन नंबर 3 काय घेतलं होतं की एफ एस अपॉन एन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. तर याच्यामध्ये बघा, याला इक्वेशन 3 म्हटलं आणि दुसरं इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 4. तर ते काय होतं आपलं, एफ एस इज इक्वल टू म्यू एस. मागील स्लाईडवरती हे इक्वेशन आहे, एफ एस इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. तर एन काय करूयात आपण, इज इक्वल टूच्या इकडे आणूयात, म्हणजेच काय होईल, तो डिवाइडला जाईल, बरोबर. तो कुठे गेला, डिवाइडला गेला, आलं लक्षात. म्हणजे इथे आपण असं इक्वेशन लिहूयात, म्यू एस अपॉन एन. तर ही साईड आणि ही साईड जर आपण कम्पेअर केली या दोन्ही इक्वेशनची, म्हणजेच इक्वेशन नंबर 3 अँड 4 इथे आपल्याला दिसेल. इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 यांच्या जर या दोन्ही बाजू आपण कम्पेअर केल्या तर त्या आपल्याला इक्वल टू दिसतात. म्हणून आपण काय करतो, हे इक्वेशन अशा पद्धतीने लिहितो की म्यू एस, इथे खालीसुद्धा दिलेलं आहे बघा, म्यू एस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, बरोबर. म्यू एस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. कारण या दोन्ही इक्वेशनच्या या बाजू काय आहेत, एकसारख्या आहेत, म्हणजेच या बाजूसुद्धा काय असणार आहेत, एकसारख्या असणार आहेत. म्हणून आपण हे इक्वेशन अशा प्रकारे लिहितो. आता आपण काय करूयात, या इक्वेशनमध्ये टर्म रिअरेंज करूयात. आपल्याला काय काढायचं आहे, स्पीड काढायचं, मॅक्झिमम वेलॉसिटी काढायची, मॅक्झिमम स्पीड काढायचं. व्ही बघा, इकडे बघा, व्ही स्क्वेअर एका साईडला घेतल्यानंतर व्हीला डिवाइड काय आहे, आर जी. ते कुठे जाईल, म्यू एस इज इक्वल टूच्या इकडे गेल्यानंतर म्यू एस इंटू आर जी होईल. आपल्याला हे इक्वेशन भेटतं बघा, व्ही स्क्वेअर म्यू एस इंटू आर जी. आणि त्याचा जर स्क्वेअर काढला, व्हीचा जर स्क्वेअर काढला, तर इक्वेशनच्या या बाजूला काय येणार आहे, स्क्वेअर रूट येणार आहे. ओके, तर हे इक्वेशन आपल्याला काय रिप्रेझेंट करतं, तर मॅक्झिमम पॉसिबल स्पीड ऑफ व्हेकल. ओके, थँक्यू स्टुडंट.